येतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद विस्तार माहितीसाठी। आणि यानंतर पुण्याबातले अपडेट घेऊयात। पुण्याच्या महापौरासाठी केले जाणार आहेत 119 नगरसेवक निवडून भाजपचा महापौर होणार हे जवळपास निश्चित आहे। मात्र महापौर बिनविरोध निवडला जावा यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहेत आणि त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस सोबत चर्चा करण्यात आली आहे। मात्र राष्ट्रवादीने अद्याप निर्णय हा घेतलेला नाहीये। पुणे महापालिकेमध्ये 2 नंबरचा मोठा पक्ष हा घड्याळ हे चिन्ह असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे आणि या पक्षाचे 27 नगरसेवक हे निवडून आलेले आहेत। तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 3 नगरसेवक निवडून आलेले आहेत। या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हे 12 वाजता पुणे महापालिकेमध्ये भेटणार असून महापौर पदासाठी भाजपच्या विरोधामध्ये उमेदवार उभा करायचा की नाही याबाबत निर्णय घेतला जाणार आहे। आणि आज संदर्भातले अपडेट जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी मिकी घई यांच्याकडून। मिकी, अगदी काहीच दिवसांमध्ये पुण्याचा कारभारी निश्चित होणार आहे। राष्ट्रवादीला देखील साथ घालण्यात येते। पुण्यामध्ये सध्या काय सुरू आहे? आकांक्षा, अर्थातच आज माझ्या मागे जर आपण बघितलं तर कार्यकर्त्यांची लगबग सुरू या ठिकाणी झालेली आहे आणि पुण्याचा महापौर आणि उपमहापौर पदासाठी आज अर्ज भरले जाणार आहे आणि त्यासाठी आता या ठिकाणी तयारी देखील सुरू झालेली आहे। 119 नगरसेवक भाजपचे या ठिकाणी निवडून आलेले आहेत। अर्थातच संख्याबळ त्यांच्याकडे आहे आणि त्यांचाच महापौर पुणे महानगरपालिकेवर विराजमान होणार हे जवळपास आता निश्चित आहे। त्याच्यामध्ये 3 नावं सध्या आघाडीवर दिसत आहेत। त्याच्यामध्ये वर्षा तापकीर असतील, त्याचबरोबर मंजुषा नागपुरे असेल आणि स्वर्धा बापट अर्थात गिरीश बापट यांचे जे सून आहेत त्यांचं देखील नाव या ठिकाणी रेसमध्ये आहे। त्याचवेळी जर आपण बघितलं तर भाजपकडून प्रयत्न सुरू आहेत की ही संपूर्ण महापौर पदाची निवडणूक ही बिनविरोध व्हावी यासाठी सध्या हालचाली सुरू आहेत। राष्ट्रवादी अर्थात अजित पवारांचे राष्ट्रवादीचे विरोधी अर्थात विरोधी पक्ष असणार आहे, कारण जवळपास 27 त्यांचे नगरसेवक आहे आणि शरद पवारांचे जवळपास 3 असे जवळपास 30 नगरसेवक त्यांच्याकडे आहेत आणि त्यांनी उमेदवार या ठिकाणी देऊ नये यासाठी भाजपकडून सध्या प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे आणि ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सध्या भाजपचे प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे। पुणे महानगरपालिकेतच राष्ट्रवादीचे सगळे जे पदाधिकारी आहे, शहराध्यक्ष आहे, गटनेता आहे, जवळपास 12 वाजता पोहोचणार आहे आणि त्यांनाच त्यांच्याबरोबर चर्चा करण्यासाठी भाजपचे देखील पुण्यातील पदाधिकारी या ठिकाणी पोहोचतील आणि या ठिकाणी त्यांना समज घातली जाणार आहे की बाबा बिनविरोध ही निवडणूक व्हावी, पुण्याचा महापौर हा बिनविरोध बसावा। साहजिकच भाजपच नक्की या ठिकाणी महापौर बसणार आहे, मात्र ही निवडणूक बिनविरोध व्हावी। मी आता जर दाखवलं तर बरेच दिवस पुणे महानगरपालिकेचा हा संपूर्ण सेक्शन हा इथलं जे कार्यालय आहे ते बंद होते, मात्र आज या ठिकाणी लगबग पाहायला मिळते, स्वच्छता होताना दिसते। इथं जर आपण बघितलं तर महापौर कार्यालय देखील आहे आणि त्याचवेळी जे नगरसचिव आहेत ते देखील त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। काही वेळातच अर्ज घेतले जातील, अर्ज भरण्याची प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू होणे त्यापूर्वीच नक्कीच बरोबर आहे। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा देखील आता कशा पद्धतीने प्रतिसाद देतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद मिकी या सविस्तर माहितीसाठी। तर नाशिक महापालिकेच्या